राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवाजीराव गर्जे आपल्यासोबत आहेत। सर, काही बातम्या समोर येताना पाहायला मिळतात ज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आपल्यामध्ये काही वाद झाला होता, अशा प्रकारच्या काही बातम्या समोर येताना पाहायला मिळते। काय नेमकं वास्तव आहे, काय तथ्य आहे यामध्ये? नाही, अशा प्रकारचा वाद माननीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आणि माझ्यामध्ये बिलकुल झालेला नाही। ह्या कपोलकल्पित बातम्या आहेत। आमच्यामध्ये सुसंवाद आहे। कालसुद्धा ते आता गावी गेलेले आहेत। जाण्यापूर्वी आमची चर्चाही झाली होती, फोनवरती पण माझं रेग्युलर बोलणं असतं। असा विसंवाद वगैरे काहीच झालेलं नाही आणि खरं तर म्हणजे सुसंवाद आहे। असं असताना कशा काय बातम्या आल्या हे कळत नाही मला। कोणी पेरल्यात का काय हेच माहिती होत नाही। कुणाकडून येत आहे वाटतं? कुणी पेरल्या जातात मुद्दाम म्हणून पक्षांतर्गत वाटतं? नाही, कारण काय आहे? कारण काहीच नाही। हे म्हणजे त्यामध्ये तथ्यांशच नाही। त्या बातमीमध्ये बातम्या येतात कशा मग? आणि बातम्या देण्यापूर्वी खरं तर जे आपले प्रतिनिधी असतात इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रेसचे, तर त्यांनी किमान बरेच मीडियाचे प्रतिनिधी बोलले, मी त्यांनाही स्पष्ट सांगितलं यामध्ये काही एक तथ्यांश नाही म्हणून। खास करून निवडणूक आयोगाला जे पत्र देण्यात आलं होतं त्यामध्ये त्याबद्दल माननीय प्रदेशाध्यक्ष बोललेले आहेत, पक्षश्रेष्ठी पण बोललेले आहेत। त्याच्यावर मी काय बोलणार नाही। फक्त ज्या बातम्या सुरू आहेत त्यामध्ये काही तथ्यांश नाही। आमच्यामध्ये सुसंवाद आहे आणि असा काही प्रकारही झालेला नाही। खात्री करून बातम्या द्यायला पाहिजे होत्या एवढीच मीडियाला विनंती होती माझी। परंतु त्या पत्रानंतरच खास करून अशा प्रकारच्या बातम्या येताना पाहायला मिळतात। नाही, त्या पत्राबद्दल किंवा इतर बाबीत सर्व चर्चा किंवा पक्षश्रेष्ठी बोललेले आहेत ना। ओके, इथून पुढे देखील घटनात्मक जी आपली घटना आहे त्यामध्ये त्याच्यावर मी बोलणार नाही। त्याच्यावर जे आमचे हायकमांड आहेत तेच बोलतील। धन्यवाद। तर त्यांनी खुलासा केलेला आहे आणि आपली बाजू मांडलेली आहे की अशा प्रकारचा कुठलाही वाद झालेला नाही, विसंवाद नाही आहे, उलट संवाद असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।